मी स्मिता पाटील आपणा सर्वांचे मराठी विज्ञान परिषद सोलापूर तसेच दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित युनिक इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या फन इन सायन्स ॲक्टिव्हिटी या कार्यक्रमात स्वागत करते। तसेच ऑनलाईनच्या माध्यमात उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी तसेच विज्ञानप्रेमी शिक्षक यांचेही मी स्वागत करते। तर आज या ठिकाणी आपल्याला प्रोफेसर वैभव कुलकर्णी सर हे इनोव्हेशन्स विथ डिझाईन थिंकिंग म्हणजे आपल्या सभोवताली जे काही इनोव्हेशन्स घडतात त्याविषयी माहिती देणार आहेत। तसेच आपण आज डिझाईन थिंकिंग म्हणजे काय हेही पाहणार आहोत। तर याविषयी सर आपल्याला माहिती सांगतील। या ठिकाणी मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमास सुरुवात करावी। नमस्कार मित्रांनो, आज आपण या टॉपिक मधून इनोव्हेशन्स विथ डिझाईन थिंकिंग हा विषय खूप विस्ताराने पाहण्याचा प्रयत्न करणार। म्हणजे हा विषय तुमच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये कशा पद्धतीने सहाय्य ठरेल याचा विचार करत असताना आपण आपल्या आजूबाजूला ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला हे जाणवतं की कितीतरी वेगवेगळी प्रोडक्ट्स, कितीतरी वेगवेगळी इनोव्हेशन्स आपल्या आजूबाजूला आहेत। म्हणजे ज्या लॅपटॉपच्या माध्यमातून कदाचित मी हा रेकॉर्ड करत असेन तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच हे एक इक्विपमेंट आहे। ज्या स्मार्टफोन डिव्हाइसेस मधून कदाचित तुम्ही ते पाहत असाल ते कदाचित एक वेगळं इनोव्हेशन आहे। म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर आपण इनोव्हेशन्सनी सराउंडेड आहोत। मग हे इनोव्हेशन्स घडतात कसे? विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भाषांमध्ये या इनोव्हेशन्सना इतकं मोठं स्वरूप प्राप्त होतं कसं? त्याच्या मागे कोणती टेक्नॉलॉजी आहे, कशा पद्धतीचं टेक्निक ते वापरतात याचा एक उहापोह आज काही उदाहरणांच्या मार्फत आपण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही सगळी जी उदाहरणं आहेत ती तुमच्या वयाच्या मुलांचीच आहे। म्हणजे 6वी ते 10वी या वयोगटातल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या त्यांच्या थॉट प्रोसेसवरून त्या प्रॉडक्ट्सची कशी निर्मिती झाली किंवा एक वेगळा विचार ज्याला आपण नवकल्पना, सृजनशीलता असं आपण म्हणूया, त्या इनोव्हेशन्स बाबतीत आज आपण बोलणार आहोत। मी आहे प्रोफेसर वैभव कुलकर्णी। मी मेंटर ऑफ चेंज, अटल इनोव्हेशन मिशन आणि इनोव्हेशन अँबॅसेडर म्हणून सुद्धा काम करतो। IIM लखनौ मध्ये माझ्या काही ट्रेनिंग झाल्यात की ज्या माध्यमातून मला इनोव्हेशन्सवर हक्काने बोलता येऊ शकेल अशा पद्धतीची काही एक स्टडी मी करू शकलोय। 5 एक पेटंट्स मी या प्रदीर्घ कालावधीमध्ये करू शकलो। तर हे पेटंट्स म्हणजे काय भानगड आहे? कशा पद्धतीने या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या याच्यामध्ये प्रौद्योगिकी म्हणजे टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने त्याचा वापर करून आपण आपले स्टार्टअप्स करू शकू आणि 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये ही इनोव्हेटिव्ह संशोधनाची जी वृत्ती आहे ती कशी वाढीस लागू शकेल या सगळ्यांचा उहापोह आजच्या या छोट्याशा प्रेझेंटेशन मध्ये मी करण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग एक एक करून आपण एक एक स्लाइड बघत जाऊया आणि मग ही डिझाईन थिंकिंग काय भानगड आहे आणि कशा पद्धतीने त्याला आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये लॉजिकली कसं वापरू शकू याचा एक छोटासा आज आपण प्रयत्न करणार आहोत की हे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण वापरायचा प्रयत्न करूया। पुढे जाऊया। प्रश्न असा आहे की डू यू नो एनी इनोव्हेटर ऑर अ डिझाईन थिंकर इन सोलापूर? तुम्हाला माहिती आहे का की सोलापूर आणि परिक्षेत्रामध्ये राहणाऱ्या तुमच्या आजूबाजूलाच असणाऱ्या काही लोकांना आपण इनोव्हेटर म्हणून ओळखतो आणि काही जणांना डिझाईन थिंकर म्हणून ओळखतो। असे काही लोक तुमच्या परिचयाचे आहेत का असा माझा प्रश्न आहे। जर असतील तर खूप चांगलं आहे, नसतील तर मी एक उदाहरण म्हणजे केस स्टडी म्हणून तुमच्या समोर देतोय। हे आहेत मिस्टर फारुख भाई आणि फारुख भाईंचं स्वतःचं सायकलचं मार्ट आहे। ते सायकल रिपेअर आणि मॉडिफाय करून देतात। कुठे आहे तर गुरु नानक चौक सोलापूरमध्ये। आणि या ठिकाणी तुमच्या आवश्यकतेनुसार सायकलचं म्हणजे आपल्याला काय मॉडिफिकेशन पाहिजे किंवा अशी अशी मला करून पाहिजे सायकल आणि त्याच्यामध्ये शॉक ऑब्झर्व्ह पाहिजे किंवा मला सीट कम्फर्टेबली बसायला पाहिजे असं काही जे तुम्ही सांगाल त्या पद्धतीचे मॉडिफिकेशन्स तुम्हाला फारुख भाई करून देते। म्हणजे लोकल स्वरूपातले जे काही प्रॉब्लेम्स सायकलच्या बाबतीत येतील त्यांना फारुख भाई सोल्युशन देतात। हे फारुख भाई आहे। आणि कम्फर्टेबल सीट जर का पाहिजे तर त्यासाठी लागणारी जी काही आयुध आहेत आणि टूल्स आहेत ते सगळे त्यांच्या सायकल मार्ट मध्ये उपलब्ध आहेत। त्याच्यामुळे हे मॉडिफिकेशन सहज ते करून दाखवतात। आता एक दुसरं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवणार आहे। हा प्रश्न आहे पुन्हा एकदा। हा प्रश्न असा आहे की व्हॉट डू यू थिंक हाऊ मेनी पेटंट्स आर देअर इन युअर स्मार्टफोन?
तुमच्या हो, तुमच्या स्मार्टफोनमध्ये म्हणजे कदाचित तुम्ही हे जे व्हिडिओ लेक्चर ऐकत आहात ते तुमच्या स्मार्टफोन मधूनच कदाचित ऐकत असाल. तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला काय वाटतं की किती पेटंट्स असतील? बरं, प्रश्न असा इथं तुम्ही विचारू शकताल की सर आम्हाला पेटंट म्हणजे माहितीच नाही. पेटंट काय असतं? कशा पद्धतीच्या पेपरला आपण पेटंट म्हणतो? पेटंट हा एक पेपर आहे, याच्याबद्दल शंका नको. पण हा पेपर असा आहे की जो तुमच्या बौद्धिक संपदेचं संरक्षण करण्यासाठी आहे. म्हणजे समजा एखादी गोष्ट मी बनवली आहे आणि त्या बनवलेल्या गोष्टीवरचा माझा हक्क कुणीतरी दुसरा हिरावून घेतोय, तर मग मी त्यावेळेस त्याला पेटंट करून घेऊ शकतो. म्हणजे दुसरा माझ्या बौद्धिक संपदेच्या असलेल्या त्या गोष्टीला दुसरा कोणी वापरू शकणार. मग तो कदाचित पदार्थ असू शकेल किंवा एखादी गोष्ट जी की मेकॅनिकल काही मेकॅनिझम्स त्याच्यामध्ये असतील अशा पद्धतीचे असू शकेल. एनी डिझाईन थिंग दॅट यू कॅन गो फॉर द पेटंटिंग असं. तुम्ही जो स्मार्टफोन आता तुमच्याकडे सध्या वापरत आहे त्या स्मार्टफोन मध्ये किती बरं पेटंट्स असतील? अंदाज लावा, अंदाज लावा. आता मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो. तुमच्या स्मार्टफोनमध्ये 2,50,000पेक्षा जास्त पेटंट्स आहेत. आणि हे पेटंट्स जे आहेत ते वेगवेगळ्या कंपन्यांचे आहेत. म्हणजे कदाचित एचपीचा आहे, कदाचित ओरॅकलचा आहे, क्वालकॉमचा आहे, एलजीचा आहे, कोडॅकचा आहे, सायन्सचा आहे. असे कितीतरी वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांच्या टेक्नॉलॉजीवर घेतलेले जे पेटंट्स आहेत त्या टेक्नॉलॉजींचं एकत्रीकरण आपल्या स्मार्टफोनमध्ये झालंय. आणि त्याच्यामुळे स्मार्टफोन हा एक इनोव्हेटिव्ह असा डिव्हाइस आहे. नुसत्या केवळ बोलण्यासाठी नाही तर आपण कितीतरी वेगवेगळ्या कामांसाठी म्हणून आज स्मार्टफोनचा वापर करतोय. बरोबर आहे? येथे लक्षात. मग याच्यावरून आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सायन्स टेम्परामेंट ज्यावेळेस आपण आपलं वर्धित करतोय त्यावेळेस या टेक्नॉलॉजीजना आपण सायंटिफिक टेम्परामेंटनी वापरायचं कसं आणि त्यांचा बहुतांशी लोकांसाठी वापर करून द्यायचा कसा, हा आजचा विषय आहे. एक एक करून मी तुम्हाला एक सांगत जाईन आणि त्याच्यानुसार हा विषय विस्ताराने तुम्हाला कळून येईल. म्हणजे एका बाजूला बघा फारुख भाई आहेत की जे की लोकल सायकलचे काही इनोव्हेशन्स करतात, मॉडिफिकेशन्स करतात. कदाचित ते पेटंटच्या लेवलची असतील. म्हणजे समजा तुम्ही आज भेट दिली त्यांच्या फारुख भाईंच्या शॉपला तर ते तुम्हाला निश्चितपणे, मी काही दिवसांपूर्वीच दिवाळीच्या अगोदरच मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि पाहिलं तर डबल चेन असलेली एक सायकल त्यांनी मला चालवायला दिली. म्हणजे दोन्ही बाजूनी चेन आहे. आपलं सहसा आपल्या उजव्या बाजूला चेन आणि एक चेन कव्हर बसवलेलं असतं. पण फारुख भाईंनी त्याच्या डाव्या बाजूला सुद्धा एक चेन आणि चेन कव्हर असं बसवलंय. हे एक नवीन इनोव्हेशन त्यांनी केलंय ज्याच्यामुळे इफिशियन्सी ही निश्चितपणे वाढलेली आहे, ती जाणवते आपल्याला. म्हणजे बघा, लोकल प्रॉब्लेमला लोकल सोल्युशन देणारा एका बाजूला आपल्या जवळ आहे आणि जे ग्लोबल प्रॉब्लेम्स आहेत त्या ग्लोबल प्रॉब्लेम्स साठीचे सोल्युशन्स देण्यासाठीचा एक स्मार्टफोन सारखा डिव्हाइस आपल्या समोर आहे. म्हणजे लोकल प्रॉब्लेम साठी लोकल सोल्युशन, ग्लोबल प्रॉब्लेम साठी ग्लोबल सोल्युशन्स. आपण कुठे आहोत? वी आर समवेअर इन बिटवीन दीज टू एक्स्ट्रीम्स. आपण या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी आहोत. म्हणून मग आपण ज्यावेळेस आपलं शालेय शिक्षण घेतोय त्यावेळेस या शालेय शिक्षणामध्ये मग आपण कसे निरीक्षण शक्ती वाढवू शकू आणि त्या निरीक्षण शक्तीमधून आपण कसे वेगवेगळे शोध लावू शकू असा विषय आज मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. काही उदाहरणात दाखल तुम्हाला तुमच्याच वयाच्या विद्यार्थ्यांची काही केस स्टडीज मी तुम्हाला सांगणार आहे. खूप इंटरेस्टिंग असा हा विषय करायचा माझा प्रयत्न राहील. बघूया तुम्हाला किती आवडतोय. पुढे जाऊया. बघा, कोणताही शोध म्हणजे डिस्कव्हरी लागायची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असते, म्हणजे गुंतागुंतीची आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक कंगोरे आपल्या लक्षात येत नाहीत, पण इंटँगलमेंट ती खूप असते. अनेक वेगवेगळे विषय एकमेकांमध्ये गुंफलेले असतात. मग हा गुंता आपल्याला हळूहळू हळूहळू सोडवता आला पाहिजे आणि मग तो एका इन्व्हेन्शन स्टेजला जातो. इन्व्हेन्शन म्हणजे शोध. शास्त्रज्ञ जे शोध सायन्सच्या वापर करून जो शोध लावतात त्याला आपण इन्व्हेन्शन असं म्हणतो. त्याला शोधकर्ता आपण असं म्हणूया. या शोधकर्त्यांनी लावलेला जो शोध आहे, जे टेक्नॉलॉजीचा शोध आहे, ते जर का आपण आपल्या प्रॉडक्टच्या मार्फत हजारो लाखो लोकांपर्यंत जर का पोहोचवू शकत असू तर त्याला नाव आहे इनोव्हेशन्स. हे जे पुढच्या टप्प्यामध्ये इथं दाखवलं आहे, हा पुढचा तिसरा टप्पा जो की अतिशय स्मूथ असा आहे, अतिशय स्मूथ आहे, की जिथे लोकांना
अतिशय सोप्या पद्धतीने ते वापरता येतं आणि लोक त्या इनोव्हेशनवर खुश असतात. त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुमचा स्मार्टफोन तुम्ही अतिशय योग्य प्रकारे हाताळू शकता आणि त्याच्यामध्ये कितीतरी वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला एकत्रितरित्या मिळतात. पण जर का आपण असं बघितलं तर असा शोध लागण्याचं प्रमाण भारतामध्ये किती आहे? किती इन्स्टिट्यूट्स मध्ये अशा पद्धतीचा शोध लागतात? तर फक्त 6% लोक या पद्धतीच्या शोधांच्या जनककर्त्यांच्या यादीमध्ये आहेत. अदरवाईज 94% दे आर आउट ऑफ बॉक्स. ते या कुठल्याच पठडीमध्ये नाही आहे. म्हणून मग आपल्याला असा प्रयत्न करायचा आहे की आतापासूनच म्हणजे 6वी पासूनच आपण हा विचार करायला लागू की एखादं प्रॉडक्ट किंवा एखादा प्रोजेक्ट मला करायचा आहे, तर त्या प्रोजेक्टला मला लोकांपर्यंत पोहोचवता येईल का? म्हणजे माझा प्रोडक्ट लोक वापरतील, हे किती चांगलं वाटतं. आणि त्याच्यामधून समजा मला काही अर्निंग सुरू झालं, म्हणजे काही पैसे मिळायला लागले, तर किती बरं होईल. म्हणजे 10वी पर्यंत जाईपर्यंत आपल्याकडे कदाचित काही एक पैसे आपल्या साठवणुकीला ठेवतील, जे की तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा उपयोगाला येतील. बघूया कसा प्रयत्न करता येईल. मी आज काही उदाहरणं सांगेन तुम्हाला, की ज्या उदाहरणांच्या माध्यमातून तुम्हाला हे अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात येईल. 2 कन्फ्युजन इथं स्टेजेसमध्ये होऊ शकतं. एक आहे जुगाड म्हणजे काय आणि इनोव्हेशन्स म्हणजे काय. पण इथे मी पहिल्यांदाच थोडंसं क्लिअर करून देतो तुम्हाला, की आपण आपल्या पुराणातल्या भरपूर उपमा आपण वापरत असतो. म्हणजे शून्याचा शोध आम्ही लावला. भारतीय हे त्या बाबतीमध्ये खूप सरस होते, निश्चित होते. पुष्पक विमान आमच्याकडे पुराण काळामध्ये वर्णिले गेलेलं आहे आणि ते त्या काळात होतं असंही आपण म्हणतो. या गोष्टींना एखाद्या ठिकाणी आपण योग्य आहे असं आपण मानूया, पण हे आपल्याला इनोव्हेशनच्या स्वरूपात मग का नाही आले? मग आतापर्यंत पुष्पक विमान आपण भारतामध्ये का नाही बनवू शकलो? अशा पद्धतीचे काही प्रश्न निश्चितपणे उभा टाकतात आणि मग आपल्याला हे लक्षात येतं की कदाचित ते स्थानिक मर्यादांमुळे कदाचित ते पोहोचलं. लक्षात घ्या, जुगाड ज्याला आपण म्हणतो ते स्थानिक मर्यादांवर अवलंबून असलेल्या गोष्टींसाठी आपण म्हणतो. म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला देतो की घरात पाणी आलंय म्हणून तुमच्या आईने सांगितलंय आणि पाण्याचा नळ तुम्हाला पाईप लावायच्या ठिकाणी न्यायचा. पाईप जो आहे तो पाण्याच्या नळाला लावायचा. कदाचित असं झालंय की पाईप लिकेज आहे आणि तिथून पाणी वाया जात आहे, बाहेर पडतंय, फोर्सनी बाहेर पडतंय. मग तुम्ही पहिल्यांदा काय कराल? हाताने त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करा, पण फोर्स इतका जास्त आहे की तरीही पाणी वाया जातं. मग तुम्ही पायाने त्याला दाबून धराल, तरीही पाणी वाया जायला लागेल. मग तुम्ही त्याच्यावर एखादा दगड आणून ठेवा किंवा मग तुम्ही तुमच्याकडे एखादी रबराची जर का ट्यूब असेल, सायकलची जशी ट्यूब असते रबराची, ती रबरी ट्यूब फ्लेक्झिबल असते आणि ती रबरी ट्यूब त्याच्या भोवती गुंडाळून आपण त्याला कर्कचून गाठ जर का मारली तर निश्चितपणे तुमचं होणारं जे लिकेज आहे ते थांबणार आहे. पण या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणणार आहे? तर याला आपण जुगाड म्हणणार आहे. म्हणजे तुमच्या स्थानिक मर्यादांवर, तुमच्या लोकल सोल्युशन्स, तुमच्या लोकल प्रॉब्लेमवर तुम्ही लोकल सोल्युशन हुडकलंय. म्हणजे हाताने त्याला पकडून ठेवलाय किंवा मग दगड ठेवलाय किंवा रबराची एक नळी त्याला आपण ट्यूब बांधली. म्हणजे काय? जुगाड हे केवळ त्याच्या स्थानिक मर्यादांवर अवलंबून आहे. अजून एक उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पण एक जुगाडचं उदाहरण आहे आणि आता 3 इडियट्स मधला रॅन्चोचं जे एक उदाहरण आहे ते आता तुमच्या समोर येईल. बघा, इथे एक सायकल दाखवली आणि त्या सायकलवर मोटर कारचं जे सीट आहे ते लावलंय. पण याला इनोव्हेशन्स म्हणणार का? तर नाही. याला इनोव्हेशन्स निश्चित म्हणू शकणार नाही, कारण हे प्रत्येकाकडेच उपलब्ध होईल असं नाहीये आणि हे कोणी मॅन्युफॅक्चर करणार नाही. त्याच्यामुळे याला आपण जुगाड असं म्हणूया. हा दुसरा जुगाड असा आहे की एक सिंटेक्स टाकी 10,000 लिटरची क्षमता असलेली फुटली आणि त्याच्यामध्ये तुम्ही गॅराज तयार केलं. हे लोकल रित्या ठीक आहे, पण प्रत्येक जणच असलेली टाकी फोडणार नाहीये ना. म्हणजे जुगाड इज नॉट युनिव्हर्सल थिंग दॅट एव्हरीबडी कॅन मेक इट पॉसिबल. नाही होऊ शकणार हे. मग बघा की 3 इडियट्स मधलं अजून एक उदाहरण तुमच्या सगळ्यांना, हे तुम्ही पिक्चर पाहिलं असल्यामुळे लक्षात येईल की ज्यावेळेस त्या करीना कपूर जी हिरोईन आहे त्या चित्रपटातली, तिची बहीण बाळंतपणाच्या कळा देत असते, त्यावेळेस तिथे कोणीच नसतं आणि पाऊस पडत असतो, लाईट गेलेली असते, काहीच उपलब्ध साधन सामग्री नसते. त्यावेळेस हा कारची बॅटरी वापरून मग एक ऍडजस्टेबल व्हॅक्यूम क्लीनरचं प्रेशर एक्स्ट्रॅक्टर असं बनवतो की ज्याच्यामुळे तो जी डिलिव्हरी आहे ती सोपी करू शकेल. आणि एका बाजूला वेबकॅम वरून त्याला करीना कपूर सांगत असते आणि अशा पद्धतीने करा आणि बाळ डिलिव्हर होतं. मग तो त्याला
ऑल इज वेल असं काहीतरी म्हणतो आणि ते बाळ रडायला लागतं. ठीक आहे, चित्रपटापुरतं हे उदाहरण आपण चांगलं मानूया. एक छान सीन त्याच्यामध्ये क्रिएट झाला, एक छान तुम्हाला मेसेज त्याच्यामधून मिळाला की तुम्ही इनोव्हेशन्स करू शकता, पण ते आहे जुगाड. जुगाड म्हणजे काय? उपलब्ध असलेल्या व्हॅक्युम क्लीनर त्यांनी घेतलाय, त्याला पाईप लावलाय, प्रेशर रेग्युलेट केलाय आणि त्यांनी बनवलं. पण हेच जर का आपण आता सध्या तुमच्या घराशेजारी असलेल्या गायनाकोलॉजिस्ट कोणी असतील आणि त्यांच्याकडे दिलं की असं वापरा तुम्ही करून आणि बाळांच्या डिलिव्हरीसाठी हे खूप सोपं साधन होईल, तर ते आपल्याला ते घेणार नाहीत. ते कशामुळे? कारण हे लोकल सोल्युशन आहे. त्याला क्लिनिकल ट्रायल्स मधून जायला लागतं आणि क्लिनिकल ट्रायल्सच्या नंतरच मग ते इनोव्हेशन म्हणून लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणजे जुगाड आणि इनोव्हेशन याच्यामधला फरक तुम्हाला कळावा हे मी पहिल्यांदा इथे नमूद करतोय. मग आता काही उदाहरणं तुमच्या समोर मी देणार आहे की डिझाईन हा जो शब्द आहे, आता आपण इनोव्हेशन्स विथ डिझाईन थिंकिंग असं म्हटलंय. त्याच्यामुळे आपण डिझाईन म्हटलं की चित्रकला, बांधकाम, कारागिरी, सौंदर्य याच्यासाठी खूप छान लग्नपत्रिकेची डिझाईन केली असं आपण म्हणतो. काय छान हे कपड्यांची डिझाईन आहे असं आपण म्हणतो. पण सोफा सेटचं डिझाईन मला फार आवडलं असं आपण ज्यावेळेस म्हणतोय, किंवा एखादा दरवाजा, घराचा दरवाजा डिझाईन करणं म्हणजे मग काय आहे? तर त्याच्यावर गणपतीचं चिन्ह असावं, कमळाची फुलं असावी, वेलबुट्टी असावी किंवा गोल, त्रिकोण, चौकोन, वेगवेगळी डिझाईन, भौमितिक कलाकुसरीचे आकार त्याच्यावर असावे, याला आपण डिझाईन म्हणणार आहे का? तर निश्चित नाही. तर तो दरवाजा किती फूट उंच असेल, किती रुंद असेल, कोणत्या बाजूने ते उघडेल, उघडल्यानंतर त्याच्यामध्ये कोणती जागा अटत नाहीये ना, त्याची पद्धत उघडण्याची कशी असेल, कोणत्या बाजूनी 2 पटाचा असेल का सिंगल पटाचा असेल, कडी कुलपांची जागा काय असेल, हँडल नेमकं कुठं असेल, चावी कुलूप लावण्यासाठीच वेगळं काही प्रोव्हिजन करता येईल का, कोयंडा लावायचा आहे का लॅच लावायचा, असे अनेक प्रकार जर का आपण त्याच्यामध्ये पाहिले तर त्याला आपण असं म्हणूया की दरवाजा डिझाईन झाला. मग या इनोव्हेशन साठी आपल्याला असा विचार करणारी शक्यता पडताळून पाहता आली पाहिजे. म्हणून आपल्या टॉपिकचं नाव आहे इनोव्हेशन्स विथ डिझाईन थिंकिंग. कळालं? आता पुढे जाऊ. डिझाईन थिंकिंग म्हणजे ज्याला आपण संकल्प ते विचार याची एक यात्रा असं आपण म्हणूया, की आपण एक संकल्प करतो, त्या संकल्प विचारावर आपण ठाम राहतो आणि त्याला एका प्रॉडक्ट लेवल पर्यंत घेऊन जातो, म्हणून याला संकल्प विचार म्हणून म्हणूया. ते या टप्प्यांमध्ये होते. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कुठली तरी गोष्ट एम्पथाइज करता आली पाहिजे, म्हणजे दुसऱ्याचा काय प्रॉब्लेम आहे तो समजून घेता आला पाहिजे आणि तो योग्यरित्या डिफाईन करता आला पाहिजे. दुसरी स्टेज आहे. तिसरी स्टेज आहे त्याच्यावर तुम्हाला विचारमंथन करून सोल्युशन्स म्हणजे आयडिएशन्स करता आले पाहिजे. झालेल्या आयडिया तुम्हाला मूर्त स्वरूपात म्हणजे कागदी किंवा कार्डबोर्डचं किंवा मोल्डिंगचं किंवा वुडन प्रकारातलं प्रोटोटाइप आपल्याला तयार करता आलं पाहिजे. ते टेस्टिंग करून पुन्हा ते युजरनी ओके म्हणलं तर मग तुम्ही तुमच्या डिझाईन थिंकिंग मधून पूर्ण यात्रा पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही. नंतर मग तुम्ही लोकांसोबत शेअर करायला मोकळे आहात. म्हणजे कोणकोणते टप्पे झाले याचे? तर एम्पथाइज, डिफाईन, आयडिएट, प्रोटोटाइप, टेस्ट, या 5 टप्पे फार महत्वाचे आहेत याचे. म्हणून याला नाव आहे EDIPT. EDIPT. E for empathize, D for define, I for ideate, P for prototype and T for test. तर या 5 टप्प्यातून तो गेला तर आणि तरच आपल्याला प्रॉडक्ट जे आहे ते अतिशय उत्कृष्ट स्वरूपाचं मिळतं. मग बघूया कशा पद्धतीचे आपण हा प्रयत्न करतोय. म्हणजे बघा, भारतामध्ये 5 ट्रिलियनची जर का इकॉनॉमी आपल्याला पुढच्या काही कालावधीत करायची आहे, तर तुम्ही विद्यार्थी त्याच्यामध्ये खूप मोठा हातभार लावू शकता. 2024 पर्यंत 5 ट्रिलियन इकॉनॉमी जर का आपण हे एम ठेवून जात असू, आता मधल्या 2-3 वर्षांच्या कालावधीमध्ये कदाचित या कोरोनामुळे थोडासा ब्रेक लागला, पण 5 ट्रिलियन इकॉनॉमी इज व्हॉट वी आर एमिंग ॲट. तर आपण भारत पहिल्याच प्रयत्नात बघा मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणारा पहिला देश ठरला. मंगळयानाची किंमत $7 कोटी इतकी सोपी होती. म्हणजे ग्रॅव्हिटी नावाचा हॉलिवूडचा जर का चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं एकूण जे बजेट आहे त्याच्यापेक्षाही कमी खर्चामध्ये आपण मंगळाच्या कक्षेमध्ये जाऊन पोहोचलो. इतकी चांगली आपल्याकडं थॉट प्रोसेस आहे, ज्याला आपण डिझाईन थिंकिंग साठी इसेन्शियल गोष्ट म्हणतो.
याच्यामधून मग इनोव्हेशन्स घडतात, स्टार्टअप्स घडतात आणि उद्योजकता वाढीस लागते, ज्याला इंग्लिशमध्ये आंतरप्रिन्योरशिप असं आपण म्हणतोय. आता काही उदाहरणं जी की फार इंटरेस्टिंग आहेत, तुम्हाला आवडतील आणि तुम्ही त्याला एन्जॉय कराल. एकापेक्षा जास्त दिशेला उजेड दाखवणारी बॅटरी. म्हणजे मिट्ट काळोखातून चालत असताना आपल्या जवळ असं लक्षात येते की ठराविक बाजूलाच आपली बॅटरी उजेड दाखवते. तुम्ही आता मोबाईलचा जरी वापर करत असाल तरी तुम्हाला तेच लक्षात येईल की एका ठराविक टप्प्यामध्ये ती बॅटरी चालते. पण मागून चालत येणाऱ्या आजीला बॅटरी नाही दिसली तर ती एखाद्या खड्ड्यामध्ये नाही, खड्डा दिसला नाही तर काही आदू होऊ शकते, ती काही तिला जखमी होऊ शकते, दुर्दैवी काही घटना घडू शकतात. म्हणून एकाच वेळी दोन्ही बाजूला प्रकाश फेकेल अशी बॅटरी या मुलांनी तयार केली. म्हणजे हे बघा त्याचे आजोबा आहेत आणि ते आजोबा ह्याच्यावर चढत असताना त्यांना दोन्ही बाजूने इथं दिसतंय की या बाजूने प्रकाश जातोय, समोरच्या बाजूने, आणि इथं त्यांच्या पायाच्या बाजूने सुद्धा त्यांना पायऱ्या योग्य पद्धतीने दिसतात. हे झालं एक छोटं ऑब्झर्वेशन आणि त्या ऑब्झर्वेशन मधून निर्माण झालेलं एक छोटं पेटंटेबल प्रॉडक्ट. प्रॉडक्ट काय तर दोन्ही बाजूनी प्रकाश देणारी बॅटरी. ओके, पुढे जाऊया. आलोक सिंग गाझियाबादचा हा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा मुलगा, त्याच्याकडे काही पाहुणे आले आणि त्यांना पाहुण्यांना आईने सांगितलं की हे चहा घेऊन जा, आणि चुकून त्याच्या हातातून ट्रे सांडला आणि सगळं त्या पाहुण्यांच्या अंगावर सगळं चहा सांडला. तर त्याला थोडस एम्बॅरसिंग असं वाटलं आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, याच्यासाठी एक नाविन्यपूर्ण सर्विंग ट्रेज बनवायचा असं ठरवलं. त्यांनी मग अशा पद्धतीचा एक ट्रेज बनवला की ज्याच्यामध्ये आरामशीर आपल्याला हे ग्लासेस जे आहेत ते ठेवता येतील आणि ते कुठेच पडणार नाहीत आणि कोणत्याही छोट्या मुलाला सुद्धा ते कॅरी करायला सोपं जाईल. याला म्हणायचं इनोव्हेशन. हा दुसरा केस स्टडी मी तुमच्यासोबत आलोक सिंगचं सांगितलं. हे तर खूप मोठं आपल्या महाराष्ट्राचं यश आहे की जिथे अंकिता नगरकर नावाची ही जी मुलगी आहे, त्या अंकिता नगरकरनी केलेलं इनोव्हेशन बघा, की आपण स्टेपलर आपल्या घरी वापरतो, म्हणजे पिना करण्यासाठी म्हणून आपण स्टेपलर वापरतो. स्टेपलरच्या पिना संपत आल्याचा इशारा देणारा असं तिने एक छोटं इनोव्हेशन बनवलं. याच्यासाठी फार काही मोठा थॉट केलाय, रॉकेट सायन्स वापरलंय अशातला प्रश्नच नव्हता. तिने काय केलं, नेमकी ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस स्टेपलरच्या पिना संपलेल्या असतात. त्याचं एक इंडिकेशन कळावं की आता स्टेपलरच्या पिना संपत आल्यात, असं इंडिकेशन कळावं म्हणून तिनं काय केलं, तिच्याकडे होतं नेल पेंट. तिने शेवटच्या 3 ते 4 अशा पिना जर का राहिल्या असतील ना, त्याला नेल पेंट लावून टाकलं. म्हणजे शेवटच्या लाल रंगाच्या पिना आल्या की लगेच आपल्याला कळते की आता पिना संपत आल्या, आपल्याला पुन्हा ते रिफिल करून घेईल, नाहीतर मग ऐन वेळेस अडचणीचं होऊन जाईल. तर पिना संपत आल्याचं तिचं हे जे काही थॉट प्रोसेस आहे, आणि तिच्या आईनी हा सगळा प्रवास बघितलाय, तर त्याच्यावर तिच्या आईनी 67 पानांचं पुस्तक सुद्धा लिहिलंय आणि तिला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांच्या नावाचं इग्नाइट अवॉर्ड सुद्धा तिला मिळालाय. साधा सिंपल प्रयोग तिने केला की स्टेपलरच्या पिना संपत आल्यात आणि संपत आलं की लगेच एक लाल रंगाचा त्याच्यावर इंडिकेट केला की आपल्याला कळतं की आता पिना संपत आल्यात. काही मोठी रॉकेट सायन्स गोष्ट नाही. तुम्ही मी हे विचार करू शकतो ना, आपल्याला आता लक्षात आलं असेल की ही गोष्ट सांगितल्यानंतर खूप सोपी वाटते पण करताना खूप अवघड आहे. पुढे जाऊया. घराची सफाई करताना आपण दसरा दिवाळीला घराची पूर्ण सफाई करतो आणि त्यावेळेस मग आई सांगते की अरे ते फॅनचे थोडे पाते हे पुसून घे रे तेवढं, आपल्या खूप जीवावर येत आणि असलं कटकटीचं काम नकोच असं आपल्याला वाटायला लागतं. अतीर्थ चंद्रन नावाचा केरळ मधला हा एक विद्यार्थी आहे की ज्याला अशा पद्धतीचं काम लक्षात आलं आणि तो म्हणाला की एखादं बटनच त्या पात्यांना कानी करून टाकायचं की जेणेकरून ते बटन दाबलं रे दाबलं की पाती आपोआप खाली येतील, आपण पुसून टाकू आणि लगेच बटन दाबलं की पुन्हा वरच्या ठिकाणी जातील, लॉक होऊन बसतील. त्यांनी अशा पद्धतीचा पंखा बनवला आणि तो खूप पॉप्युलर आहे, ज्यांनी पाते अतिशय सोप्या पद्धतीने स्वच्छ करता येतात. पाऊस येताच कपडे आत ओढणारी एक दोरी आहे. म्हणजे छान ऊन पडलंय, बाहेर कपडे वाळतायत आणि अशातच एकदम मोठा पाऊस आला तर आई पटकन सांगते तुम्हाला की जा पटकन जाऊन सगळे कपडे घेऊन. आपल्याला पियुष अग्रवाल हा झारखंड मधला विद्यार्थी आहे, त्याच्याही बाबतीत हेच घडत होतं आणि आईची तारांबळ तो बघत होता की पाऊस आला की मग सगळे कपडे हे होणार, काहीतरी वाळत घातलं तर मग आपल्याला घरात आणणं गरजेचं आहे. मग त्यांनी सेन्सरवरच काम केलं.
आणि ज्यावेळेस पाऊस पडणाऱ्या या सेन्सरमध्ये पाऊस पडला तेव्हा हे मीठ त्यांनी वापरलं त्या ह्याच्यामध्ये आणि मोटर चालू होते त्या मिठा आणि मिठा बाष्प हे करून घेतलं रे घेतलं की मोटर चालू जाते आणि लगेच मग कपडे सगळे मध्ये येऊन थांबतात. अशा एका रोटरी मोशनवर चालणाऱ्या मोटरची निर्मिती त्यांनी तयार केली की जेणेकरून कपडे लगेचच्या लगे घरामध्ये येईल आणि आईला निवांतपणे पेपर वाचता येईल. पुढे जाऊ. राजश्री चौधर आणि शिवज्योती चौधरी या दोघांनी बहीण भावंडांनी मिळून हे खूप छान पाण्याच्या बाटल्यांचा पुनर्वापर जो आहे तो थांबवण्यासाठी त्यांनी हा एक युनिक असं सोल्युशन दिलंय. म्हणजे काय मेकॅनिझम केलं त्यांनी की एकदाच पाण्याच्या बाटलीला असं खालच्या सारखं फ्लॅप तयार होईल. म्हणजे एकदा तुम्ही पाणी पिलं की हे फ्लॅप आपोआप निघून जाईल आणि मग पुन्हा तुम्हाला वापर नाही करता येईल. दुसऱ्यांदा तुम्ही पाण्याची बॉटल भरायची म्हटली म्हणजे इथे दाखवलेल्या चित्राप्रमाणे तर तुम्हाला बाटली भरता येणार नाही, मग ती तुम्हाला निश्चितपणे टाकूनच द्यायला लागेल. याच्याने प्लास्टिकचा जो पुनर्वापर आहे तो खूप कमी प्रमाणात होईल. पुढे जाऊया की ट्रॅफिक सिग्नल जवळ स्वयंचलित खिळेच एकाने बनवलेत. शमित नावाचा हैदराबाद मधला हा विद्यार्थी आहे की ज्याच्या जवळच्या मित्राचा अपघात झाला आणि त्याच्यामुळे तो मनाला इतका लागला, तो म्हणाला की याच्यावर आपण स्वयंचलित खिळेच तयार करून देऊ म्हणजे कोणी ट्रॅफिकच तोडणार नाही. आणि त्यांनी झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणीच खिळे तयार करून ठेवले म्हणजे कोणी पुढे जायचा प्रयत्न केला की त्याचं पंक्चरच झालं टायर असं समजा. आणि सिग्नलच्या ठिकाणीच मग ह्या लोकांना थांबवलं. जसा सिग्नल संपला तसे हे खिळे खाली जातील. अशी ही एक पद्धत त्यांनी आयडिया म्हणून सांगितली आहे. आपल्याला सुद्धा असे कित्येक आयडियांमध्ये आपल्याला रस असतो आणि आपण सुद्धा या आयडियांचा विचार करू शकतो. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी म्हणून मग असे काही नवीन अल्ट्राव्हायोलेट रेजचा वापर करून काही बनवले आहेत की जिथे समोरच्याला नुसतं हॉर्न न देता कळेल की मागून काहीतरी गाडी येते. अशा पद्धतीच्या ध्वनी प्रदूषणाला कमी करणाऱ्या काही रचना सुद्धा काही विद्यार्थ्यांनी बनवल्या. वाहन चालवण्यासाठी हेल्मेट आवश्यक आहे. हेल्मेट शिवाय तुमची गाडीच चालू होणार नाही. अशा पद्धतीचं एक नवीन इनोव्हेशन ह्या विद्यार्थ्यांनी तयार केलंय की ज्यामुळे रस्त्यावरचे अपघात अतिशय कमी होतील आणि अपघातांमध्ये मृत्यूचं प्रमाण खूप कमी होईल जर का हेल्मेट वापरला तर. म्हणजे हेल्मेटलाच त्यांनी सेन्सर बेस्ड असं हे तयार केलंय की जेणेकरून सेन्सरचं इग्निशन तुम्ही ज्यावेळेस इग्निशन गाडीचं चालू करणार आहे त्यावेळेस हेल्मेट घातलंय का नाही हे तपासलं जाईल. घातलं असेल तरच मग इग्निशन चालू होईल. आणि मग ही विद्यार्थिनी दिसते त्याच्या बाबांना सांगते की बाबा तुम्ही हे नाही घातलं हेल्मेट, गाडीच नाही चालू होणार तुमची. असं एक इनोव्हेटिव्ह थॉट त्या विद्यार्थिनीने तिच्या वडिलांना सांगितलंय. ज्यांची दृष्टी खूप कमकुवत आहे त्यांच्यासाठी ज्योतिराजन साहू भुवनेश्वरची जी विद्यार्थिनी आहे ओडिसा मधली, तिने अशा पद्धतीची एक उपकरण तिने तयार केलं की ग्लॉकोमा म्हणजे आपण ज्याला काचबिंदू म्हणतो की ज्यांना असा काचबिंदू झालाय त्यांची दृष्टी कमकुवत होती, त्यांना लांबच दिसत नाही. आणि मग तिला हे बनवायची कल्पना त्याच्यावरून सुचलं की मग ती काय करते की समोरच्या गोष्टींचा स्क्रीनशॉट घेतल्यासारखं करते ती स्टिक जी आहे ती आणि तुम्हाला जवळ दाखवते की काय आहे नेमकं पलीकडे, म्हणजे तुम्हाला ते लवकर कळून येईल. अशा पद्धतीचं आणि त्याचं पेटंट सुद्धा तिने ते मिळवलंय. हे बघा म्हणजे लांबचं दिसत नाहीये पण मग त्याचा क्लिअर शॉट घेऊन तुम्हाला लगेच दिसायला येईल. अशा पद्धतीची कमकुवत दृष्टी असणाऱ्या लोकांसाठीचं हे पेटंटेड प्रॉडक्ट या विद्यार्थिनीने बनवलं. म्हणजे बघा अशा पद्धतीचे कित्येक इनोव्हेशन्स हे तुमच्या वयातल्या विद्यार्थ्यांनी केले. तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे तुमच्या बुद्धीमध्ये. त्या बुद्धीला फक्त गरज आहे ती अशा डिझाईन थिंकिंगच्या स्वरूपाची की ज्याच्यामध्ये तुम्हाला लोकांचा प्रॉब्लेम कळला पाहिजे म्हणजे एम्पथाइज करता आलं पाहिजे, त्याला डिफाईन करता आलं पाहिजे, त्याला क्लिअर कट भाषेमध्ये संज्ञेमध्ये लिहिता आलं पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला सोल्युशनसाठी आयडिएशन्स करता आले पाहिजेत. म्हणजे वेगवेगळे आयडिया तुम्ही थ्रो करू शकाल की ही आयडिया बघा, ही आयडिया बघा, ही आयडिया बघा. त्याच्यामधली जी इकॉनॉमिकल असेल, जी फिजिबल असेल आणि जी टेक्नॉलॉजिकली व्हायबल असेल, सायंटिफिकली प्रूव्हन असेल अशीच आयडिया इनोव्हेशन म्हणून पुढे जाईल. असा विचार जर तुम्हाला सुचत असेल तर त्याचं टेस्टिंग करता आलं पाहिजे. प्रोटोटाइप तयार करून मग त्याचं टेस्टिंग तुम्ही करता. तर ह्या EDIPT या संज्ञेमधून हे शक्य होतं.
आणि या संज्ञेचा वापर करून लाखो असे इनोव्हेशन्स आज घडत आहे आपल्या आजूबाजूला. म्हणून मला हा प्रयत्न करावासा वाटला की तुम्हा सगळ्यांसाठी इनोव्हेशन्स विथ डिझाईन थिंकिंग हा टॉपिक तुम्हाला सगळ्यांना सांगावासा वाटला. आवर्जून मी एक तुम्हाला वेबसाईट आता इथे सांगणार आहे, ती सगळ्यांनी लिहून घ्या आणि त्याच्यावरचे कित्येक तुमच्या वयाच्या विद्यार्थ्यांचे सक्सेस स्टोरीज तुम्ही बघू शकाल. nif.org.in नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन नावाची ही मोठी संस्था आहे भारताची. त्या संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर सर होते आणि डॉक्टर अनिल गुप्ता हे त्याचे सहअध्यक्ष होते. तर यांच्या माध्यमातून अशा पद्धतीची ही रचना आज उपलब्ध आहे नॅशनल लेवलवर. तुम्ही सुद्धा त्याच्या अनेक प्रतियोगितांमध्ये सहभागी होऊ शकाल आणि तुमच्या ऑब्झर्वेशन स्किलमुळे, तुमच्या निरीक्षण शक्तीमुळे तुम्ही सुद्धा उद्याचे इनोव्हेटर्स बनू शकाल याची मला निश्चित खात्री आहे. याच सदिच्छेसोबत मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो आणि माझं आजचं जे प्रेझेंटेशन आहे ते मी थांबवतो. धन्यवाद सर. तर आज या ठिकाणी आपल्याला वैभव कुलकर्णी सरांनी इनोव्हेशन्स विथ डिझाईन थिंकिंग या विषयावर उपयुक्त अशी माहिती सांगितलेली आहे. यामध्ये त्या सरांनी आपल्याला आपल्या सोलापुरातीलच फारुखभाई यांचे उत्कृष्ट असे उदाहरण देऊन त्यांनी कशा प्रकारे इनोव्हेशन्स घडवले आहेत ते आपल्याला सांगितलेले आहे. तसेच सरांनी जुगाड आणि इनोव्हेशन्स यातील फरक काय हाही या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. तसेच दैनंदिन जीवनात जे काही इनोव्हेशन्स घडतात, तसेच डिझाईन्स कशा प्रकारे तयार होतात याचंही आपल्याला सरांनी उत्कृष्टरित्या उदाहरणासहित स्पष्टीकरण दिलेले आहे. तर या ठिकाणी सरांचे मी मनापासून धन्यवाद मानते की सरांनी आम्हाला उत्कृष्ट अशी माहिती दिली. तर या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम संपला.